विषय सोप्पा आहे. पुण्यातले कोण कोण आहेत बरं इथं? मला चेहरा द्या फक्त पुणे. आम्ही पुण्याचे आहेत. मी यांना फरक पडला तरी मला काय हरकत. मी काय पुण्याच नाही, मी शिकायला आलेलो आहे. पुण्यात आलो सगळ्यात पहिली गोष्ट मला कळाली, पुण्यात चहाला शोरूम आहेत. मध्ये गाड्यांचे ज्वेलरीचे शोरूम असते, पुण्याला चहाला शोरूम आहे. म्हणजे अमुक अमृततुल्य, तमुक अमृततुल्य, तमुक अमृततुल्य काय नाही, चहा सेम, फक्त अमृततुल्य लावलं अमृततुल्य, बाकी काय नाही. सध्या आमच्या काका टपरीवरचा चहा पण चांगला, मी टपरीवरचाच पितो, पण 4 चौक इज्जतीसाठी फक्त आपण अमृततुल्य. पुण्यात आल्याला पहिले माणूस बघतो पुणे फिरायचं. पुण्यात आल्या माणसाचं मन मोकळं होतं आणि खिशाला चेन बसती, हे फिक्स आहे. मन मोकळं का होतं? साधं रिक्षावाल्याकडे जरी गेलं ना, हा ऍड्रेस कुठे, जा की मग म्हणतो, ते ऍड्रेस सांगत नाही. आणि खिशाला चेन यासाठी बसती. कुठे जरी गेलं ना, ते 100, ते 200, 10-20 रुपयाचं कामच नाही हो. आपलं गावाकडे कसं निवांत असायचं, 10 रुपयात माणूस दिवसभर एकदम टाकाटाक, विषय नाही. पुण्यात आलो, फिरायला गेलो. पहिले गेलो सारसबाग. ऐकलो तो सारसबागेत गणपतीचं मंदिर आहे. सारसबागेत मला लवर पॉइंटच जास्त दिसलं. पुण्याची मला संस्कृतीच कळाली तिथं 2 मिनिटात. तिथून गेलो, पुण्यातली सारसबाग वगैरे पाहिली. आता गणपतीचं दर्शन घेण्या अगोदर म्हटलं नकोच, कपलचं दर्शन झालेलं आहे आपलं. आता गणपती काय वेगळा दाखवणार आहे मला, नाही का? गणपती सोबत बी 2 बायका रिद्धी सिद्धी. तसं गेलो. नंतर गेलो परत आपलं पुण्यातल्या कॉलेजवर आलो. म्हणजे मी ऐकलं होतं पुण्याचं विद्येचं माहेर घर आहे. म्हणजे विद्या माझी मावशी कुतुडला राहते. विद्येचं माहेर घर म्हणजे मला लहानपणापासून हेच वाटत नाही, माझ्या मावशीचं माहेर म्हणून तिला विद्येचं माहेर घर असं माहिती. तिथे आलो काल बाबा, कॉलेज पण आहेत पुण्यात म्हणजे नाही. कॉलेजला आलो, नामांकित कॉलेजला ऍडमिशन म्हणलं तुम्ही सगळे कॉलेज स्टुडंट, तुम्हाला माहिती पुण्यात ऍडमिशन घ्यायची म्हणल्यावर काय नाही, मला पुण्यातच जायची बाबा. काय पुण्यात मजा आहे, पुण्यातली मजा कळती हो, एका महिन्यात कळती पुण्यातली मजा. हळूहळू माणूस मेसवरून न स्टॉपच्या पोह्यांवर कसा येतो, पुण्यातली मजा आहे. आणि पोहे मला लहानपणी म्हणजे कसं वाटायचं, सकाळी नाश्त्याचा प्रकार आहे. पण इथं गेल्यावर मला पोहे असतं 3:30 वाजता पण पोहे खाता येतात बाबा. हे पुण्यात आल्यावर कळालं नाही का, 3:30 वाजता खायचा प्रकार म्हणजे पोहे, ते कळालं. कर्वेनगरला कोण राहते इथं? कर्वेनगर कोथरूड साईडला कोण राहतं का? कोथरूड जगात कोणाची पण हे करा, कोणाशी पण सल्ला मसलत करा, कोथरूडच्या आजोबांसोबत अजिबात नाही. सगळ्यात खतरनाक माणूस तू. म्हणजे त्यासोबत तुम्ही बोलायला लागले ना, समजा ते बोलतोय ना, तुम्ही आंघोळ करू शकता, नाश्ता करू शकता, जेवण करू शकता, एवढं त्याचं तत्वज्ञान मोठं असतं. कसं नाही बाबा, आमच्या साली पुणे असं होतं, तुमच्या साली सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. तुम्ही बिस्किट 1 2 घेऊ शकत होता, इथं दुकानात 4 ते सीसीटीव्ही कॅमेरे येतं, ते नाही करू शकत आम्ही. हळूहळू पुण्यात सगळं करावं, फक्त पुण्यातले रस्ते ना, ते माहिती करून घ्या. कारण जो माणूस नवीन पुण्यात येतो ना, त्याला पहिले पोलिसांकडेच 5-10 हजार रुपये जाते, 100% जाते. तर गेलो मी आपल्या पिंपरी चिंचवडला गेलो. काय मी असं ऐकलं होतं आशिया खंडातली 1 नंबर म्हणजे महानगरपालिका वगैरे. म्हणजे मी नेमकं विचार केला, नक्की हा दर्जा दिला त्यांना दिला कुणी हो दर्जा, नाही का 1 नंबर महानगरपालिका म्हणजे, नाही का? कारण की मी जेव्हा गेलो, BRT लेन मधून 4 व्हीलर जातात, त्यातून 2 व्हीलर जातात, आणि बस आपल्या पुण्याच्या PMT, तुम्ही पुणेकर माहिती, आपली PMT बंद पडणं म्हणजे सत्य. PMT बंद पडलं सत्य, चांगल्या कामाला जातो म्हणजे PMT बंद पडली, हे सत्य आहे, नाही का? पिंपरी चिंचवडला गेलो, पाहिलं मोबाईल मार्केट. आता आपण सगळे तरुण येतो, आपण पिंपरी चिंचवडला एकाच कारणामुळे जातो, मोबाईल मार्केट. गेलो, मोबाईल मार्केट पाहिलं, घेतलं, खरेदी केली, ते आवडलं. नंतर मला असं काहीतरी कळलं होतं की पुण्यात आहे ना, हडपसरला कॅम्प भागात कपडे स्वस्त मिळतात बाबा. आता पुण्यात आल्यावर 5,000 रुपये घरून मिळते, त्यातून बचत करायची म्हणलं माणूस पाहणारच ना, बचत कुठं करायची. मी गेलो पुण्यात, कॅम्पात गेलो. तिने मला पॅन्ट दाखवली, पॅन्ट होती 1800 रुपयाची. तर म्हणलं भाऊ, मला मी असं ऐकलं होतं की इथं कमी का होतं, तो 1800 रुपयाची पॅन्ट आहे. म्हणलं भाऊ कमी कर राव काहीतरी. तो काही नाही, 1,500 रुपये, नाही का? आता आपण नाही खर्च करू शकत 1,500 रुपये एका पॅन्टीसाठी, नाही का? मी आलो भाऊ घरी, बसलो आपलं कॉलेजमध्ये. पुण्यात काय मस्तनी मला ते खायचा प्रकार का प्यायचा प्रकार आहे अजून माहिती काय कळालं नाही. 1 लस्सी तर 2 आपल्या आईस्क्रीमचे घातले, 1 चमचा बुडवला की झाली यांची मस्तनी घेतली. मस्तनी घेतली, मला पहिले प्रकार माझ्या मित्रांना खा, 1 मित्रांना खा आणि 1 मित्रांना पी. म्हणलं भाऊ नक्की करू काय, मला तू सांग. म्हणलं खाऊ का पिऊ? मस्तनी म्हणलं मला पहिले चल मस्तनी खायचं. मस्तनी म्हणलं पहिले
बाजीराव पेशवे मस्तानी म्हटलं त्यांचं काहीतरी स्पेशल असं असेल बाबा, कारण की मी ऐकलं होतं मस्तानी पान खाल्लं होतं त्याच्यावर गळ्यात ते लाल कलर दिसायचं वगैरे नाही का. मला असं वाटलं त्या प्रकारे काहीतरी असेल बाबा. गेलो मस्तानी घेतली. त्याच्यानंतर आता रस्त्याने बोर्ड पाहतोय सुखकर प्रवास मेट्रो आली घरा. पुणेकरांचा सगळ्यात महत्वाचा आता मुद्दा चालू आहे की ती मेट्रो जावं येईन तर येईन आम्हाला या ट्रॅफिक मधून मुक्त करा नाही का. कारण की ज्याचं ऑफिस 7 वाजता आहे ना त्या तर पहाटे 4ला निघतोय. म्हणजे मी स्वतः पण कॉलेज असलं ना 8 वाजता नाही 7ला आवरून चल न स्टॉपला गर्दी होती आता नाही का 1 वेळ चालू करते. ते झालं नंतर आता मी फर्ग्युसनवर आलो. फर्ग्युसनवर आले असं वाटत होतं अरे बापरे फर्ग्युसन इंग्लिश आपली इंग्लिश आता तुम्ही समजून घ्या. आता माझ्या भाषेवरून तुम्हाला कळतं आपली इंग्लिश काय असेल कोणत्या लेवलची. म्हणजे डोनाल्ड तात्या आमच्याच असे समजून घ्या खास. गेलो फर्ग्युसन मध्ये आलो तर आम्ही पडलो पलीकडच्या डिपार्टमेंटची. फर्ग्युसन म्हणजे आम्हाला वाटलं अशी हिस्टॉरिकल बिल्डिंग वगैरे असं हवा करू आपण नाही का. पडलो तिकडं कॉपरेट. फर्ग्युसन मध्ये आलो एक गोष्ट मात्र कळाली इज्जतीत राहायचं असेल इज्जतीत थोडे इंग्लिश शब्द आलेच पाहिजे ना आपल्या शब्दात. ओके फाईन यार मी आत्ताच आले जस्ट आले ते पाहिजे. तसं आपल्या गावाकडे कसं होतं अरे आत्ताच आलेला का मी थांब बसू चहा घेऊ तिथे चहा नाही चल कॉफी घेऊ कॅन्टीनला त्याच्यावर आईस टी घेऊ नाही का. चहा असा प्रकारे ना चहा दुधाच चांगला बरं. पुण्यात महानगरपालिकेचे कळायला नाहीये. पुण्यात आम्हाला परिस्थिती आहे खर्च मात्र 2 रस्त्यांवरच होतो बरं का. GM रोड आणि FC रोड. दुसरे रस्तेच कळत नाही म्हणजे दुसरे रस्ते तिकडे